राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आमुषा म्हणलं एखादा त्याचा तडका होऊन जाऊन द्या, काय हरकत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, पाठीमागे बघितलं का, आधी मायाशक्ती उद्यापासून गड बसणार आहेत। काय करायचा असं विषय असन तो आजच, गड बसल्यावर डोकं लावायचं नाही, ध्यानात ठेवायचं मी सांगतो ते, नाहीतर खुबा मोडला जाणार, काही होणार, चढ करायचा नाही। आपल्या लक्ष्मीची इज्जत करायची, आपल्या लक्ष्मीच्या अंगात 9 दिवस देवीचा अंश राहणार आहे। नको तिथं डोकं लावायचं नाही, बिगर चुंबडीचं डोक्यात आलं हा, नाही तर टेस्ट केल्यावर तुम्हाला असा असा रोग झाला आहे म्हणल्यावर काय होईल। नको तिथं डोकं लावायचं नाही, गादीवर बसायचं नाही, गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा चालू ठेवायचा, मी सांगतोय रोज ते ध्यानात ठेवा। दिवा 9 दिवस जळला पाहिजे, दिव्याचं तेल संपलं नाही पाहिजे, आणि दार बंद करून आत दिवा चालू असताना देवी पुढं जायचं नाही, इकडं तिकडं। एक माणसाने घरी राहायचं, दार उघडं ठेवायचं दिवसा, लोकात आलं। आणि आपल्या नेहमीची सुतळी पद्धत अवलंबावं, म्हणजे कसं टंगडी बिंगडी टाकणे नाही, सुतळीला अंगठ्याला अंगठा सुतळी बांधून टाकणे, असं करून टाकायचं। बंद 9 दिवस त्यांना ठेव, गट बसल्यानंतर डोकं लावायचं नाही। सदर घटना ही काल्पनिक असून लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे। याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, आणि तसा तो योगायोगाने चुकून असल्यास निव्वळ योगायोग समजावा। ओके, आता आपण डायरेक्ट पॉईंटवर येऊ। आता तुम्हाला माहिती आहे, देव आहे तिथं दानव आहे, हा भूत आहेच, फक्त मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण यापैकी ज्या व्यक्तीशी ते सुसंगत असतं त्याच गणाला दिसतं, सगळ्यांना ते दिसत नाही। एका ट्रक ड्रायव्हर, आपला सबस्क्रायबर आहे, ट्रक ड्रायव्हरच्या बाबतीत घडलेली घटना, आणि त्या दिवसापासून बिचाऱ्याने ट्रक ड्रायव्हिंग सोडून दिली, हे सगळ्यात महत्त्वाचं। आमचा जो बाग आहे ना, आता आपण जिथं बसलो आहे, आता मी बसलो आहे कुठं माहिती आहे का, दौंड तालुक्यात बसलो आहे, आणि किनाऱ्याच्या नदीच्या पलीकडे ना हा शिरूर तालुका आहे। मध्ये दोन्ही तालुक्यांचं देवस्थान, महाराष्ट्राचं देवस्थान ऐरास्या देवीचं मंदिर आहे मध्यभागी। हा विषय असा आहे की ह्या दौंड तालुक्यात महाराष्ट्रात नाही तेवढी गुऱ्हाळांची संख्या आहे। मला वाटतं 2 नंबरला कोल्हापुरात कुठला तरी तालुका असेल, पण गुऱ्हाळघरे 1 नंबर दौंड तालुक्यात। इथला गुळ जातो कुठं माहिती आहे का तुम्हाला, गुजरातला। त्यांच्या प्रत्येक बाजीमध्ये गुळ असतो। आपला ट्रक ड्रायव्हर आमच्याच परिसरातील, म्हणजे साधारण केडगाव परिसर धरून चला, केडगाव चौफला परिसर दौंड तालुक्यात, यांची ट्रीप भारत बेंज गाडी भरायची, इथून लोड फुल लोड करायचा, 30 टन गुळ असायचा, सगळी कागदपत्र ओके, डायरेक्ट कधी अहमदाबाद, कधी भरूच, कधी गांधीनगर, आणि कधी सुरत, कुठं बी जिथं व्यापारी बोलवीन ना तिथं गाडी घेऊन जायचं। मुंबई रोडने लागल्यावर आता ह्या भागातून पहिल्यांदा पुन्हा त्या मार्गे मुंबईतून सुरत रोड आहे, रसायनी तुमचं अलीकड, रसायनीच्या अलीकड भरपूर कंपन्या आहेत, लोणावळ्याचा काही भाग, रस्त्याच्या कडेला मोठी पाईपलाईन आहे बघा एक, आणि त्या पाईपलाईनच्या कडेला बऱ्याच महिला उभी असतात वेश्यासोय करण्यासाठी, ट्रक ड्रायव्हरला बोलावण्यासाठी। पोतं असतं पाठीमागं, 200-300 रेट असतो, ती त्यांनाच माहिती कसं काय होते कार्यक्रम, काही थांबतात काही थांबत नाही, तेच त्याच्या मनचा विषय। ह्या जगात सगळं चलतं, चलून द्या। शो जो आपण सखाराम नाव ठेवू, त्याचं सखाराम नावाचा ट्रक ड्रायव्हर, मुलगी 11वीला आहे, 9वीला आहे, आणि ते क्षेत्र असं आहे की हा जो माणूस आहे ना, ह्याच्या आजही मालकरी, हा बी मालकरी, वडील बी मालकरी। हा ह्या गोष्टीपासून हात लाभ, ती बाया बिया त्यांचं रोग राई मातीत जाऊ, तिकडं प्रपंचवाईक माणूस तिकडं। पण माणूस कसं असतं, नुसतं आपलं बघायला फोकाट काय हरकत आहे, अशा प्रकारचं बघून आनंद घ्यायचा। पण त्याचा जो किन्नर आहे ही थोडं विचित्र स्वरूपाचं, हा ती काय बिगर लागण्याचं होतं, ती खास तेवढ्या शॉट हाणण्यासाठीच आलं होतं, पैसे बिशे गडी सावधच नुसता। ते बाग चालू झाला साधारण 10, 10:30, 11 वाजत आलो त्या, म्हणला थांबा ना कुठतरी राव, मग अरे म्हणला खारकाट्या तू आंघोळ करणार आहे का, माझ्या गाडीत बसायचं नाही परत म्हणला, सखाराम त्याला म्हणला, ही मला जमत नाही म्हणला असलं, नाही पण एकदा मी काय आता आलो राव, होऊन द्या ना, आडवं येऊ नाही, आडवं येऊ नाही, ते त्याचं लॉजिक वेगळं असतं। तेव्हा अरे तू थांब, तू नको जाऊ, हे चांगलं नाही,
नाही नाही मला, हो का कुत्रीचं जुगाड बघतो आपण रस्त्यात चिकाटलेली, त्याला दगड हाणून ती तोडलं पाहिजे का, ती पापे का नाही, तसंच ही पण म्हणला. लोकांचं लॉजिक कुठं कुठं चलन सांगता येत नाही, तुम्हाला आतला अजिबात कळायचं नाही. ए बाबा म्हणला नको बा, शेती इच्छा ही रस्त्याने बित्याने मी ऐकलं तर मग ती बुथून माय माग लागायचं. ए बा तुला काय करायचे कर, पण सेफ जागा बघ किंवा काय. याचा यांनी एक ठिकाणी थांबला, कुणाला नेलं कुणाला आणलं, त्याचा कार्यक्रम गदाळ झाला. हा 10 फटाक्यात आला. हा म्हणलं ओके, आता कसं आत्मा शांत झाला. मला चला म्हणलं किती गेलं, मला 300 गेलं. हा आणि शिव्या पण दिल्या. म्हणलं देऊन दे, चला झालं का पण काम. हा म्हणला झालं, चला म्हणलं. दांडकं हाणलं 11:38ला तिथं, म्हणजे दांडकं हाणलं म्हणजे गिअर टाकला, निघाले पुढं. तो ठराविक स्पॉट बराचसा वळत आल्यावर एका बंद पडलेल्या डाब्याच्या पुढं एक बाई तो उभी होती बा. तर लाईटीचा आता हॉलेजन लाईटी निघाल्यात, भारत बेंजी ती लय खतरनाक इंजिन. त्यांनी लाईटी ती बघितलं की जे हे केलेलं असतं आपलं मेकअप, ते जर चमक आली ना, चमकलं ना की म्हणायचं हे 200-500 वालाची. तिने केलं बा हात आणि असं अंगठा केला, मला येऊन द्या. ह्यो म्हणला थांबको नको म्हणला थांबाच, काय नाही होत त्याला, थांबा त्याला काय होतं, घेऊ आपण. थांबला की बाई बसली गाडीत. बाई बसली, कुठं जायचे तुम्हाला, मला ठाण्याला जायचे फार. ठाण्याला गाडी जात नाही म्हणला. वाशी टोल नाक्यावर सोडू का, चालतंय म्हणले. शनी पैसे मागितले नाही म्हणजे ड्रायव्हरच्या सकाराने डोक्यात होतं की ह्यांनीच आता अशा मार्गातून कमावलेलं, कशाला ह्यांचं पैसे घ्यायचं बा, रातचा येरचा टाईम आहे, एखादं उचलीन कुठं अत्याचार करीन काय लागलं फडी, दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर मातीत जाऊ तिकडे. हे आपला गाडी सनाट चाललेला, त्याला कोपऱ्यात बसलेला आणि शो गेम टाकून आलेला मध्ये बसलेला दांडके शेजारी गिअरच्या. ड्रायव्हर आपला गाडी चालवतोय. चालवता त्यांनी असं डोकं लावलं की लक्ष असतं ड्रायव्हरचं कोण काय करतंय कोण करतं. पुढून लाईटी आल्या, त्या लाईटी आल्या की याचा चेहरा त्याला काळा दिसायचा. आईला मला ही वेगळीच गमत आहे, म्हणजे माणसाचा चेहरा पुढून लाईटी आल्या गाड्यांच्या साधारण कसा दिसतोय यापेक्षा वेगळाच दिसतोय, काळा कसा काय दिसतोय. परत ते गेलं, ते लक्ष त्या डोक्यातच राहिलं, चेहरा काळा दिसतोय, मेकअप जरा थडकलाच आहे काय काय, तरी त्याच्या डोक्यात काही नाही बरं का, की ही हडळ असन किंवा ही भूत असन, काही नाही अजिबात. मग ह्याला काय वाटलं काय नो, ह्याला अवघडीचे जरा. मग ती गडी टपूनच परत लाईटी आल्या की परत आला असं हळू तिकडं असं टाकून बघायचं. नंतरी बघावं लागतं कुठं ड्रायव्हरला माहिती आहे का, स्टिअरिंगवर बसला ना की स्टिअरिंग व्यतिरिक्त पुढच्या रोडकरच काम नसतं. हे आरशात बसायचं आणि त्या आरशात ड्रायव्हर सारखं लक्ष असतं दोन्ही आरशात. त्या आरशाकडे बघता ह्या बाईकडे बघितलं, काय सांगू तुम्हाला, तर चेहरा परत काळ मांडलेलं जसं का एखादं प्रेत सडलेलं, अशा प्रकारचा काळा कोट. आईला म्हणलं वेगळंच काय भाऊ ही. त्यांच्या नाकामध्ये त्यावेळेस दर्प यायला लागला. दर्प म्हणजे नासका कुचका सडका असा बरं का. वास कुठून येतोय, उंदीर बिंदीर मेला काय. त्या रोटी पंटरला विचारलं त्यांनी साखरण, म्हणलं तसलं काय यायला लागलाय. आईला काय सांगताय ना मला, कुत्रे बित्र रस्त्याकडलं मेला असन, सडला असन, त्याचा गापका आला असन, चला पुढं. गाडी चालू. आता विषय असा झाला की परत लाईट आली. मग ह्याच्या डोक्यात रोटी पंटरला म्हणला तू उदबत्त्या लाव 2-3 लावर पाटकुनी. आता उदबत्ती याला काय गावा ना, मग याने चालता वर एक कशी बटणं असतात ट्रकच्या वर, उजवी हाताने बटणं दाबली, लाईट लावली, आतली लाईट लावली आणि त्याला तो गेला उदबत्ती काढायला त्या रोटी पंटर, आणि शो लाईट लावल्या. त्याला स्वतःच्या कॅबिनमधल्या लाईटीत याचा चेहरा बघितला त्या बाईचा चेहरा तर परत पहिल्यासारखा मस्त एकदम चमकता. आयला मग अशीच काळं कसं काय, पिवळी लाईट असं बहुतेक. त्या बाईच्या पायाकडे बघितलं त्यांनी. तिने जो सँडल घातला होता निळ्या कलरचा, त्या सँडलच्या मधोमध साईडला एवढा बुचका पडला होता आळ्यांचा, आणि त्या आळ्या वळवळ करत होत्या. आईला म्हणलं बाईला आळ्या पडल्या, काही कुठून आळ्या आल्या. मग मात्र गडी गाभारला. म्हणला जिवंत माणसाला आळी नाही लागू शकत. म्हणला काय वानगडी, काय दाखवते वास. म्हणला ह्याच बाईचं चाललाय. आता काही करून म्हणला हिला उतरायचं. तिला म्हणला ओ ताई तुम्ही एक काम करा, आम्हाला जेवायचे भूक लागली आणि तुम्ही उतरा, दुसऱ्या गाडीने जा, तुम्हाला मी पुढल्या चौकात थांबवतो. ती बाई डायरेक्ट म्हणली मी उतरणार नाही. म्हणले तुमच्या मर्जीने बसली, मी माझ्या मर्जीने उतरणार. आता तुझ्या आईला मला आता तर फार वाटलं झालं.
आपला बहुतेक नाटकाचा पडदा पडायच्या मागं आला आहे. आपलं काय खरं नाही म्हणलं आता. रोटी पंटरा म्हणला उदबत्ती लाव नको नको काही करतो बा तू आता अवघड आहे म्हणलं आपलं. आता काय करावं काय करावं. बाय काय उतरायचं नाव घ्याय ना आणि शेचा काय कार्यक्रम व्हाय ना. उदबत्ती काय तिला गावा ह्याला गावाना उदबत्ती गावाना काहीच व्हाय ना. परत बसला. आता म्हणला काय करावं. गाडी चालवण्याचं ते लक्ष असतं त्याचं विचलित व्हायला लागलं. थोडी गाडी इकडं जायला लागली इकडं जायला लागली. म्हणला ही काय गापकून एखाद्या गाडी घालू मला मारती का वरून गाडी पडून मारती काय सांगता येत नाही हिचं आता काय करावं काय करतं अशा तडाक्यात. आता ती तो परिसर जे आहे ना कंपन्या बिंपन्या सगळ्या होऊन मध्ये आधी मोटरसायकलवर काही लोक गाठ किंवा गाठाच्या पुढे येतात बरं का. खास बिझनेस आहे बरं का तिथं पण व्यवसाय बघा तुम्ही कसा आहे. मोटरसायकलवर 2 पिशव्या भरून आणतात रस्त्याकडे उभी राहतात. एखादी LED लाईट लावतात. त्यांच्याकडे काय मिळतं अशा जागी उभे राहतात की ट्रक साईडला गेला जागा असते. हां साईडला गेले की त्यांच्याकडे थर्मासमध्ये गरमागरम उकळलेला चहा असतो. त्याच्यानंतर सिगरेट असते गुटखा असतो त्याचे धंदा. आणि 5 रुपयाचा चहा 10ला विकला किंवा 5 रुपयाची सिगरेट 10 रुपयाला विकली किंवा गुटख्याच्या पुढे मागं 5 रुपये जास्त घेतले. रात्रीच्या टायमाला 12-1 वाजता कुणी नाही म्हणत नाही. टायमाला मिळते ना जागा झोप नाही आली पाहिजे देऊन टाकतात. अशा प्रकारे ती थांबलेला होता. याने तर गाडी घेतली बा साईडला गाडी घेतली. चल म्हणला चहा पिऊ आपण. उतरला साईड गाडी इंडिकेटर चालू ठेवले गेला चहावाल्यापाशी. चहा बी प्याला मस्तपैकी. डोकं सिगरेट बिगरेट ओढली. म्हणला चला आता जायला हरकत नाही. म्हणला ते बाई कुठे बघ बरं आहे का. शिरोटी पंटर गेला. म्हणला बाई कावानं कुत्रून गेली. म्हणला गेली पण दिसली कशी नाही आपल्याला. गेली असेल म्हणला अंधाराचं त्याला काय दावा बरोबर जाऊ द्या चला आपलं. हा बसला त्यो बसला. 6 किलोमीटर तिथून परत गाडी गेली. पुढे गेली गाडी 6 किलोमीटरवर. बघता बघता गपकुनी बाई ती परत आतमध्ये त्याला दिसली बा बसलेली. हा बसले तर बसली नुसती बसत नव्हती. हे अशी बेकार हसली दातन बितन तिचं. अगं बाय बाय आता म्हणलं ज्या वेळेत तिने तोंड उचकटलं त्या तोंडातून सुद्धा लाळ आणि किडे खाली पडत होते. शाला स्टिअरिंग गावाना ब्रेक गावाना क्लच कळाना आणि गिअर कळायचा तर प्रश्नच नाही. आता मला डोकं लावा आता जगत नाही म्हणला. इकडे दोन्ही साईडला बघितलं त्याला गाडी दाबायची होती साईडला लावायची कारण मागचं येणार ठोकावं नाही त्यांनी. ते ड्रायव्हिंग काम लय अवघड आहे. ड्रायव्हर हा रोज चाका वाचतो म्हणजे अंतराळात जीव असतो त्याचा. जेव्हा घरी चाकावून खाली उतरण घरीन तेव्हा तो लेकरा बाळाचा लय अवघड ड्रायव्हरचं जीवन. मला आता खरं नाही. त्याच्या नशिबाने किंवा गळ्यातल्या माळाचा परिणाम असन. कोंबड्या बकरी रक्त हाडं मांस न खाणारी जीव असन काय त्याची इच्छा. गेला डायरेक्ट ते मंदिर त्याला दिसलं बा. एक मंदिर होतं सभा मंडप होता. कुणीतरी चांगलं पांघरून घेऊन उजेडात झोपलं होतं बा. यांनी दाबली गाडी पटांगणात साईडला. काय पावस दिवसाचा काय विषय नव्हता. खाली दाबली पार तिथं उभी केली. ह्यानी उतरली त्या पागच्या उतरला दरवाजा लावायसुद्धा नाही गेले. तिथून चलत 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 पाटकुनी रस्ता क्रॉस करून त्या मंदिरात गेले. आणि मंदिर बघितलं कशाचं होतं. देवी होती कुठली तरी. हां आयला म्हणलं कुठली का हाय लक्ष्मी पावली बा मला आता. त्यांनी तिथं बसले बा थरथर थरथर हात काय कापत्यात. बसल्या सरळ तिथे अंगारा त्या उदबत्त्या लावल्या पुढे तिथं अंगारा घेतला लावला. राम 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 धोका चालू. त्यांना माहीत होतं की हा बुथा जाटका आहे काहीतरी. ती बी दुसरं होतं येडं. ती बी रोटी पंटर म्हणला जगलो तर जगलो पुढचा शॉट हाणायला. त्याने बी हाणला ना अंगारा. दोघं बसले तिथं. लक्ष त्यांचं त्यांच्याच कॅबिनकडं कारण दार उघडच होतं. ते फाळकं असतं एवढं आडोळी करायचं. म्हणलं आता अवघडे बा. तिथंच बसले. म्हणलं जायचंच नाही थांबायची इथंच. काही चोरीला जात नाही काय नाही. गाडीत गुढे लोडेड गाडी आहे काय नाही फरक पडत. आपण झोपायचंच नाही जागच राहू. ड्रायव्हरला झोप येत नाही एकाएकी. तिथंच बसून राहिले ते. रग बीग सगळं होतं गाडीत पण ताकद नाही झाली. 1:30 वाजता घडलेला विषय त्याचा 1:15च्या आसपास 1:30 2 3 4 5 6 वाजता 5:45च्या आसपास लागलं बा फुटायला. तांबडं फुटायला लागलं. मला रोटी पंटरा मला पटकून जायचं कॅबिनमध्ये बघून यायचं काय. हा त्यांनी तिथून अंगारा घेतला. दिवस उजाडला होता. अंगारा घेतला आणि त्या आपल्या गाडीला लावला. इकडे तिकडं आत टाकला. बघतोय तर आत कुणीच नाही. सगळं ओकेमध्ये कार्यक्रम. स्टार्टर मारला गाडी चालू. हां तिथून ते म्हणले गेलं वाटतं देवीच्या ह्यानी. हां गेले ट्रिप टाकली. रातभर तिथंच दिवसा चालवली. रात्रीची परत चालवली नाही. घरी आले मालकाकडचे हवे दिल्या. मला सोडायचा आहे धंदा माझा मी काही करीन. हां ती व्यक्ती
नंतर 3 चाकी ती ॲपे घेतली आणि शिटवाण्याचा कार्यक्रम केला. नंतर आता ओमनी घेतली. मुलं वाहते शाळेला दिवसा काय असेल ती, पण ट्रक लाईन आणि ड्रायव्हिंग हा विषय त्या व्यक्तीने सोडून दिला. इतकी भयानक घटना त्या व्यक्तीच्या बाबतीत घडली. जे मलाच अंगावर काटाला ऐकून ते तुमच्यापर्यंत पोचवलं माझं काम आहे. अशा प्रकारची ही कथा पटली तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. नाही जाऊ द्या गाडी. रामकृष्ण हरी माऊली.